देशभरात सायबर फसवणूक आणि डिजिटल लुटीच्या प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होते। जास्त फायदा मिळवून देण्याचा आमिष दाखवून लुटलं जात आहे। अशा पद्धतीने लाखो आणि कोट्यवधींची फसवणूक केल्याचा घटना समोर येत आहेत। आता साबरकांठा इथं अशी एक घटना समोर आली असून जास्त परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून 5 वर्षात 6,000 कोटींची फसवणूक केली आहे। गुजरातचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार पांडियन यांनी सांगितले की पोंजी योजनेअंतर्गत लोकांना फसवल्याचा हा घोटाळा 6,000 कोटींचा आहे। येथील मुख्य आरोपी भूपेंद्र सिंह जाला हा असून तो साबरकांठा जिल्ह्यातल्या हिम्मतनगर इथला आहे। सीआयडीने त्याच्या ठिकाणावर छापा टाकला तेव्हा तो फरार झाला। भूपेंद्र सिंह जालच्या कंपनीसाठी काम करणारा एजंट अनंत दर्जी याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी सांगितलं भूपेंद्र सिंह जालशी संबंधित ठिकाणावर छाप्यात 16 लाखांपेक्षा जास्त रोकड सापडली। याशिवाय 3 लॅपटॉप, 11 मोबाईल, रबर स्टॅम्प आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आले आहे। राजकुमार पांडेन यांनी सांगितले की भूपेंद्र सिंह जाले याने शिक्षक, शेतकरी, पोलीस इतकंच नाही तर क्रिकेटर्सना सुद्धा लुटलं आहे। तपासात अशी माहिती समोर आली आहे की आरोपीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी नेत्यांसोबतचे फोटो पोस्ट केले होते, ज्याला प्रत्येक एजंटला गुंतवणुकीच्या बदल्यात 5 ते 25% कमिशन देत होता। सीआयडीने त्यांच्या दोन्ही बँक खात्यांची चौकशी केली। यावरून 175 कोटींचे व्यवहार झाल्याचं समोर आले। गुजरातच्या बीजीडी ग्रुपकडून 1/2 अशी योजना लॉन्च करण्यात आली होती। यात अनेक हाय प्रोफाईल लोकांनी गुंतवणूक देखील केली होती। त्यांची मोठी फसवणूक झाली। यामध्ये क्रिकेटपटू शुभमन गिल, राहुल तेवातिया, मोहित शर्मा, साई सुंदर यांचा समावेश आहे। अभिनेता सोनू सूद याची सुद्धा फसवणूक करण्यात आली। या सगळ्यांचा मास्टरमाइंड भूपेंद्र सिंह जाला हा असून त्याने लोकांकडून मोठी रक्कम उकळली। गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपये घेतले होते। तपासात अनेक बड्या लोकांनी पैसे गुंतवल्याची माहिती समोर आली आहे।